सर्व ग्रामस्थांना विनंती आहे, अजून काही बरेचसे तरुण आहेत की त्यांनी वेळ दिला पाहिजे। आपलं नाव नाही आलं, फोटो नाही आला, यापेक्षा आपण स्वतःहून आता ग्राउंडवर काम चालू आहे, आपण हजर राहिलं पाहिजे। यात्रा कमिटीच्या अध्यक्षांच्या वतीने विनंती करतो, आज अध्यक्ष प्रत्येकाची मनधरणी करत बसणार नाहीये, प्रत्येकाने आपण स्वतःहून आलं पाहिजे अशी मी जय श्रीराम। साईबाबांनी त्यांच्या हयातीत चालू केलेला श्रीरामनवमी उत्सव या 2025 आमचे मित्र दीपक भोवराळे यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी पार पडत आहे। सर्व शिर्डी ग्रामस्थ, सर्व तरुण, सर्व ज्येष्ठ, सर्व मनापासून या रामनवमी उत्सव किती उत्साहात आणि किती चांगला करण्यासाठी प्रयत्न करत आहे। दिनांक 6 तारखेला 6 एप्रिल रोजी 16 गुंठे या ठिकाणी एक साई भजन संध्याचा कार्यक्रम आहे, संध्याकाळी 7 वाजता। यावर्षी अतिशय नामांकित कुस्त्यांचा थरार यावेळेस बघायला भेटणार आहे। महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील व हर्षवर्धन सदगीर यांच्यामध्ये 2 लाख रुपयाची कुस्ती या ठिकाणी या कुस्ती मैदानात होणार आहे। संपूर्ण पंचक्रोशीतील साई भक्तांनी, ग्रामस्थांनी कुस्त्या बघण्यासाठी, बाबांचे रामनवमीचे सर्व कार्यक्रम बघण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं मी आमच्या अध्यक्षांच्या वतीने सर्वांना विनंती करतो। तसेच अनाची कुस्ती साई केसरी प्रथम बक्षीस 2 लाख रुपये व चांदीची गदा, तसेच द्वितीय बक्षीस 1 लाख रुपये चांदीची गदा, तृतीय बक्षीस 60,000 रुपये चांदीची गदा, पाचवे बक्षीस 30,000 रुपये, 15,000 रुपये, 20,000 रुपये असे खूप बक्षीस या ठिकाणी ठेवण्यात आले व बाकीचे तर चांगले चांगले पैलवान आलेले असतात, त्यांना प्रत्येकाला या ठिकाणी 1000 रुपयापासून 500 रुपयापासून बक्षीस वितरण या रामनवमी कुस्तीच्या वेळी साईबाबा संस्थान व शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी देण्यात येते। सर्व ग्रामस्थांना विनंती आहे, अजून काही बरेचसे तरुण आहेत की त्यांनी वेळ दिला पाहिजे। आपलं नाव नाही आलं, फोटो नाही आला, यापेक्षा आपण स्वतःहून आता ग्राउंडवर काम चालू आहे, आपण हजर राहिलं पाहिजे असे मी यात्रा कमिटीच्या अध्यक्षांच्या वतीने विनंती करतो। आज अध्यक्ष प्रत्येकाची मनधरणी करत बसणार नाहीये, प्रत्येकाने आपण स्वतःहून आलं पाहिजे अशी मी सर्व शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने तरुणांना विनंती करतो। जे कोणी उत्सुक आहे, हौशी आहे, त्यांनी पण इथे या बाबांचा कार्यक्रम हा आपला वैयक्तिक कोणाचा कार्यक्रम आहे, साईबाबांची रामनवमी, यात आपण स्वतःहून झुकून देऊन काम केलं पाहिजे आणि बाबांच्या या उत्सवात आपण आपलं काहीतरी योगदान देतो, हे आपलं नशीब आहे। आपण शिर्डीमध्ये जन्माला आलो हाच आपला मोठा नशीब आहे। आज या जगातून बाबांना भक्त येतात, आपण याच्यामध्ये स्वतःहून सामील होऊन काम करावं अशी मी विनंती करतो। भरघोस कार्यक्रम आहे, महिलांसाठी नाटक आहे, त्या ठिकाणी लकी ड्रॉ आहे, 114 पैठणी या ठिकाणी लकी ड्रॉ मध्ये महिलांना देण्यात येणार आहे। 100% या ठिकाणी महिलांनी जास्ती उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं असं मी यात्रा कमिटीच्या वतीने विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम।